सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खूप झाली होती. काळाकुट्ट अंधार, त्यात रातकिड्यांच्या कर्कश आवाज. केव्हा तरी जंगलातून एखाद्या श्वापदाची चित्कारी ऐकू येत असे. दोन्ही बाजूला किर्र झाडी होती. वाटेवर पालापाचोळा, काट्याकुट्या साचल्या होत्या. ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता. चंद्राचा अंधुकसा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता. तशात सखारामला रात्री चालण्याची सवय होती. उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे. ह्या कारणाने तो चालला होता. त्याला आपल्या कामामुळे लवकर निघता आले नाही. पंजाने भाग होते म्हणून त्याला टाळताही आले नाही. त्याची एकुलती एक मुलगी सुंदरा, हिला पहिले मूल झाले होते व त्यातल्या त्यात रामनवमीची जत्रा भरणार होती. लग्न झाल्यापासून लेक माहेरला आली नव्हती. तसे बापाशिवाय तिला आपलेसे माहेरी कुणीही नव्हते. तिला बाळंत झाल्यामुळे माहेरीही येता येत नव्हते. म्हणून तिने आपल्या बापाला निरोप धाडला होता. सखाराम चालला होता. त्याला अजून कित्येक मैल पायी तुडवायचे होते. त्याने सदूला घोडागाडीही विचारली होती, पण रात्र होणार हे ठाऊक असल्याने त्याने नकारले. सखारामने आपल्या चालण्याचा वेग वाढवला. आता झाडी विरळ होत चालली होती. सखाराम चालून चालून पूर्ण थकला होता. सामोरच त्याला थोडा अंधुकसा पिवळा प्रकाश दिसला. वाटेवरून काही अंतरावर एक घर होते व त्याच घराच्या खिडकीतून दिव्याचा पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. सखारामला थोडे बरे वाटले की वाटेत एखादे घर मिळाले व त्या घरातून लख्ख प्रकाश येत आहे, म्हणजे घरातील माणसे झोपलेली नसतील. नकळत सखारामचे पाऊल त्या दिशेने उचलले गेले, कारण तो फार थकला होता आणि त्याचा घसा अगदी कोरडा पडला होता. अशी तहान त्याने कधी अनुभवलेली नव्हती. सखाराम घराजवळ पोहोचला. त्या घराचे दार उघडे होते व त्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. काही अंतर गेल्यावर सखारामला आणखी काही घरे दिसू लागली. तब्बल 100हून अधिक होती. म्हणजे ते एक गाव आहे. तर सखारामचे लक्ष त्या घराकडे खिळले. ते घर संपूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेले होते. त्या घराचे दार लोखंडी दिसत होते व त्याला लोखंडी कड्याही होत्या. त्या गावातील घरेही अशाच प्रकारची दगडी बांधकाम केलेली होती व काही घरे नुसती गवताने बांधलेली झोपडीसारखी होती. सखारामच्या नजरेने हे सर्व निरीक्षण हेरले व तो चकित झाला. इतक्या जुन्या पद्धतीने बांधलेली घरे आत्ताच्या काळी तरी कशी टिकून असतील? ती सुद्धा एक नाही, गावातील अर्धी अधिक घरे अशीच होती. पण हे घर मात्र इतर घरांपेक्षा अधिक प्रशस्त आणि मोठे होते. सखाराम विचारांच्या कोराने गोंधळून गेला. इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण परत माघारी फिरले पाहिजे. म्हणून तो लगबगीने वळला. तोच त्याला एक हाक ऐकू आली. हो पाहुणं, कुठे चाललात? तो आवाज ऐकून सखाराम दचकला. तो परत मागे वळला. एक धोतर नेसलेली, पिकलेल्या मिशांची व डोकीला एक लांब शेंडी असलेली व्यक्ती मगाशी पाहिलेल्या घरातून बाहेर आली होती. ती व्यक्ती शरीरानेही धिप्पाड होती. ती व्यक्ती परत आवक झालेल्या सखारामला म्हणाली, पाहुणं, असे मघारी का वळलात? जरा घटका विश्रांती घ्या. बरेच थकलेले दिसतात आपण. एकदाची सखारामला खात्री पटली की हा आपल्यासारखाच मनुष्य आहे. उगीचच घाबरलो आपण, असा विचार करत सखाराम मनोमन हसला. सखारामला अधिकच थकवा जाणवू लागला व अधिकच तीव्र तहान. सखाराम म्हणाला, होय, बराच थकवा आलेला आहे आणि गळासुद्धा कोरडा पडलेला आहे. मला थोडे पाणी भेटेल का?
ती व्यक्ती म्हणाली, "का नाही, आपण आत या." 4-5 दगडी पायऱ्या चढून सखाराम घरात आला. लांबून लहान भासणारे घर आतून फारच भव्य होते. मोकळा परिसर व खेळती हवा. दगडी खांबावर केलेले नक्षीकाम फारच सुंदर दिसत होते. एक बाई पाण्याच्या तांब्या घेऊन आली. तांब्या पितळेचा होता व त्याच्या आकाराची ढबसुद्धा वेगळी होती. पिवळ्या प्रकाशात तो आणखीनच चमकला. सखारामने त्या तांब्यातील पाणी संपवले. "अच्छा पाहुणं, आपण कोण व एवढ्या रात्री कुठे चाललात?" त्या व्यक्तीने सखारामला विचारले. सखाराम म्हणाला, "मी सखाराम, रामपूरला माझ्या लेकीकडे चाललो आहे." "तसे आपण कोण? आपली ओळख पटली नाही." "मी श्वेतकमल व ही माझी बायको कमळा." श्वेतकमल म्हणाला. दोघांनी ओळख करून घेतली आणि त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. "आपल्या गप्पा संपल्या असतील तर जेवायला या, जेवण तयार आहे." कमळा त्या दोघांना उद्देशून म्हणाली. दोघांनी हात धुतले व ते पाटावर बसले. जेवणाचा छान सुगंध येत होता. सखारामने ताट पाहिले. त्यात पंचपक्वान्न सजवलेले होते व त्याचा अमृतुल्य सुगंध वातावरणात दरवळत होता. सखारामची भूक उफाळून उठली. तो अदास्यासारखा जेवू लागला. तो खाण्यात गर्क होता. त्याचे लक्ष श्वेतकमळ व कमळाकडे नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य पसरलेले होते. जेवण केव्हा संपले हे सखारामला समजलेच नाही. त्या गरीबाला समजणार तरी कसे? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच पंचपक्वान्नाचा स्वाद त्याने घेतला होता. सखारामचे डोळे जड पडू लागले. त्याचे शरीरही खूप थकल्यासारखे त्याला वाटू लागले. सखाराम श्वेतकमलला म्हणाला, "मला थोडी विश्रांती घेता येईल का?" श्वेतकमल थोडे हसत म्हणाला, "का नाही, आपण आज रात्री इथेच झोपा व सकाळी पुढच्या प्रवासाला जा. मी आपला खूप खूप आभारी आहे." सखाराम म्हणाला. सखारामला अंथरुणावर पडल्या क्षणी गाढ झोप लागली. अचानक सखारामला जाग आली. तो डोळे चोळत उठून बसला. समोरचे दृश्य पाहून तो हादरलाच. समोर कित्येक काळ्या सावल्या उभ्या होत्या. त्यांच्याच प्रभावाने सखारामला जाग आली होती. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, तरी आवाज काही केल्या त्याच्या तोंडातून निघत नव्हता. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागचे हलताही येत नव्हते. तो फक्त आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी समोरचे दृश्य पाहत होता. बघता बघता त्या काळ्या आकृत्या आपला मानवी आकार धारण करू लागल्या. त्यातील एकांच्याही धडावर डोके नव्हते. नुसत्या रक्ताने माखलेले तुटलेल्या डोकांची मानवी शरीरे उभे होती. त्यात कित्येक स्त्रिया, पुरुष व लहान मुलांचा समावेश होता. आता सखाराम चांगलाच घाबरला. त्याचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. शरीर घामाने चिंब भिजलेले होते. वरून घाम पाण्यासारखा उघडत होता. सखाराम एखाद्या मूर्तीसारखा बसून समोर घडत असलेल्या घटना बघत होता. भीतीने त्याची स्थिती पुरती खराब झाली होती. आता वाचणे शक्य नव्हते, कारण समोरच 80-90च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रेते उभी होती. त्यातील दोघांकडे सखारामचे लक्ष गेले. त्यांच्यात हळूहळू बदल घडू लागले. त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले. धडावरती मानसुद्धा प्रकटली. सखारामच्या समोर एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभे ठाकले. सखारामचे लक्ष त्यांच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेश एखाद्या ब्राह्मणासारखा होता. नव्हे तर तो एक ब्राह्मणच होता. डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती. त्याचा रेखीव चेहरा, निगड्यात व बाहूवरती रुद्राक्षाच्या माळा होत्या. तो देखणा तरुण ब्राह्मण
घाबरलेल्या सखारामला म्हणाला, घाबरू नको सज्जना, तुला मी काही एक करणार नाही. ते ऐकून सखारामला थोडे बरे वाटले. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडातून आवाज निघाला. सखाराम त्या तरुणाला म्हणाला, हा सर्व प्रकार काय आहे? मला तर काहीच समजत नाही. आपण कोण व ही सगळी माणसे अशी का? तो तरुण ब्राह्मण, तेच तर तुला सांगायचे आहे. व तो ब्राह्मण सांगू लागला, मी कमलाकर, एका ब्राह्मणाच्या घरी माझा जन्म झाला. तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून आताच तुम्ही पाहिलेला श्वेतकमल आहे. ही घटना सुमारे 300-400 वर्षापूर्वीची आहे. श्वेतकमल पोरका होता. त्याला आई वडील नव्हते. ते तो लहान असतानाच दगावले. एकट्या आजीने त्याला वाढवले. श्वेतकमल गरिबीत वाढत होता, म्हणून त्याला गरिबीचे चटके फार सोसावे लागले. त्याची ओळख जवळच्या जंगलात राहणाऱ्या एका तांत्रिकाशी झाली. तो तांत्रिक नेहमी त्याला विचित्र गोष्टी सांगे. ते ऐकून श्वेतकमल थक्क व्हायच्या. तो तांत्रिकाच्या कामात त्याला मदत करू लागला. तांत्रिक कधी बोकड, कधी कोंबडा, तर कधी एखादे चक्क लहान मूल घेऊन यायच्या व त्याचा उपयोग आपल्या तंत्रसिद्धीत करायच्या. श्वेतकमलला ते सर्व पाहण्यात काही रस नव्हते. त्या तांत्रिकाच्या सुंदर मुलीवर त्याचा जीव जडला होता, म्हणून तो तांत्रिकाला खुश करण्यासाठी त्याच्या कामात मदत करू लागला. गावातून कोंबडा, बोकड चोरून आणू लागला. काय आहे त्या लाल कपडात? मांत्रिकाने श्वेतकमलला विचारले. आपणच बघा, म्हणून श्वेतकमलने आपले हात पुढे केले. तांत्रिकाने ते कापड सोडले. आत 1-2 महिन्याचे मूल होते. मांत्रिक अगदी खुश झाला. अगदी वेळेवर आणलेस, असे म्हणत तो एका मोठ्या दगडापाशी गेला. त्याने डोळे मिटले व काहीतरी मंत्र म्हटले. तो मोठा दगड आपोआप सरकला. मांत्रिकाने श्वेतकमलला तिथेच थांबण्यास सांगितले व तो आणि त्याची मुलगी असे दोघेही गुहेत शिरले. थोड्याच वेळात ते बाहेर आले. मांत्रिकाचे कपडे रक्ताने माखलेले होते. श्वेतकमलला कळायला वेळ लागला नाही की त्याने त्या लहान बाळाचा जीव घेतला आहे. मांत्रिक खुश होता. चेहऱ्यावर हास्य पसरलेले होते. तो श्वेतकमल जवळ आला. मी आज फार खुश आहे. तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करीन. तू फक्त सांग. श्वेतकमल हसला. बहुतेक ह्या क्षणाची तो कित्येक दिवसापासून वाट पाहत होता. तो म्हणाला, तुम्हाला द्यायचेच असेल तर मला अमर होण्याची विद्या द्या. मला अमर करा. तांत्रिकाचा तोल गेला. तो अत्यंत रागात आला. तांत्रिक श्वेतकमलवर ओरडलाच. अरे मूर्खा, काय मागतोस तू? आजपर्यंत ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या कोणत्याही सजीवाला ते शक्य झाले नाही. श्वेतकमलही तावातावाने म्हणाला, आपण मला शब्द दिला आहे. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. तांत्रिक, अमर होण्याची इच्छा तुझ्यासारखा तुच्छ मनुष्याची पूर्ण करेन माझ्या हातात नाही. पण मी तुला सांगेन त्याप्रमाणे वागलास तर तू अमर होऊ शकतोस. श्वेतकमल थोडा नाराज झाला. पण मला तुमच्या तंत्रमंत्रातले काही एक समजत नाही. तांत्रिक, मी आता म्हातारा होत चाललो आहे. त्यात मी एक गावातून हाकलून दिलेला तांत्रिक आहे. माझ्या मुलीचे लग्न होणे अशक्य आहे. तू तिच्याशी लग्न करावे, तिची तुला मदत होईल. श्वेतकमल आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवत म्हणाला, ते सगळे ठीक आहे, पण मला काय करायचे आहे ते सांगा. तांत्रिक म्हणाला, तुला आधी स्वतःच्या घरात सैतानाची स्थापना करावी लागेल. तो सैतानी देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. सर्व प्रकारे तुझी रक्षाही करेल. तसेच तुला असाध्य सैतानी शक्ती प्रदान करेल.
आणि तुझी अमर होण्याची इच्छाही पूर्ण करेल. त्याची स्थापना तुला एका नवजात शिशूच्या शरीरात करायची आहे. त्यासाठी मी स्वतः येईन व त्याला प्रसन्न करण्यासाठी तुला नरबळी द्यायच्या आहे. कमीत कमी 100 माणसांची नरबळी द्यावी लागेल व त्यानंतर तू त्याच्या कृपेने अमर होशील. श्वेतकमलची विवेकबुद्धी अमर होण्याच्या हव्यासापोटी मरण पावली. त्याने तांत्रिकाच्या मुलीशी कोणाला न कळता लग्न केले. त्याची आजीही मरण पावली होती आणि त्याला रोखणारे समजवणारेही कोणी नव्हते. श्वेतकमलला पहिलीच 2 जुडी मुले झाली. श्वेतकमलने त्यातल्याच एका नवजात शिशूचा प्राण घेऊन त्याने सैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया, माणसे व लहान मुलांच्या तो बळी देऊ लागला. ह्या प्रकारे लोणारसारख्या संपन्न गावात एका सैतानाचा जन्म झाला. नवजात शिशूचे प्राण घेऊन त्याने सैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया, माणसे, लहान मुलांच्या तो बळी देऊ लागला. श्वेतकमलकडे श्रीमंती आली, धनदौलत आली. त्याला आपल्यात शैतानी शक्तीचे अस्तित्व जाणवू लागले. श्वेतकमल त्या शक्तींचा उपयोग माणसाच्या बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे संमोहित करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या माणसांचा तो बळी देऊ लागला. एकामागून एक असे गावातील बाया, माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकट्या दुकट्याने फिरण्यास सुद्धा घाबरू लागले. गावातील शांती भंग झाली होती. भीतीचे वातावरण संपूर्ण गावात निर्माण झाले होते. अशात कोणाला काही सुचत नव्हते. काही माणसांनी आश्रमातील साधूला बोलवण्याचा विचार केला. ते साधू आपले आश्रम चालवीत असत. जिथे मोठमोठ्या राजाची मुले व सामान्य घरातील मुले शिक्षा ग्रहण करण्यासाठी येत असत. गावातील माणसांनी आश्रमातील साधूला बोलवले. त्या साधूने आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण तो काहीच करू शकला नाही. त्याने फक्त लोकांना एवढेच सांगितले, हा सर्व शैतानी शक्तीचा खेळ आहे. आपण सर्व संध्याकाळनंतर घरातून बाहेर निघणे टाळा व दिवसाही गावच्या विशीबाहेर जाणे टाळा. गावातील माणसांचा आता विश्वास बळावला होता की गावातलाच कोणीतरी हे सर्व करत आहे. म्हणून लोकांनी गावातच सर्वत्र शोध सुरू केला, पण त्यांच्या हाती काही लागले नाही. असल्या संकटात अचानक आलेली श्रीमंती व श्वेतकमलच्या घरातील सुखशांती बघून लोकांच्या श्वेतकमलवरील संशय बळावला. पण श्वेतकमल ब्राह्मण असल्याकारणाने लोकांच्या त्याच्यावर एक प्रकारचा विश्वास होता की श्वेतकमलच्या ह्या घडणाऱ्या घटनेत काहीच हात नाही. दिवस सरू लागले. श्वेतकमलला आपली शिकार मिळवणे फारच कठीण झाले. लोक रात्री घरात बंद व दिवसा वेशीबाहेरही फिरकत नव्हते. रात्री श्वेतकमल अधिक शक्तिशाली व्हायचा, पण त्या शैतानी शक्ती असूनही तो हतबल होता. श्वेतकमल अगदी रागाने लालबुंद झाला होता. तो जाऊन त्या तांत्रिकापुढे उभा ठाकला. तांत्रिक आपली तंत्रक्रिया करण्यात व्यस्त होता. काय झाले? तुझ्या शैतानी देवाला कित्येक बळी देऊनही तो काहीच फळ देत नाही. आपण मला फसवले. जर काही गोष्ट गावाला माहिती पडली तर ते मला जिवंत सोडणार नाही. श्वेतकमल तांत्रिकाला म्हणाला. तांत्रिक आपल्या जागेवरून उठला. तो श्वेतकमलला म्हणाला, मी उगाच तुला हा प्रकार करायला सांगितला नाही मूर्खा. माझी मुलगी तुझ्यासोबत आहे. मी कसा काय तिला तुझ्याबरोबर संकटात ढकलू शकतो? श्वेतकमल आता शांत झाला होता. तो खाली मान घालून उभा होता. तो खालच्या सुरात म्हणाला, हे सगळं तर ठीक आहे,
पण तो तुमचा देव, तो सैतान. श्वेतकमलची व्याख्या बहुतेक तांत्रिकाला समजली असावी, म्हणून त्याचे बोलणे मध्येच तोडत तांत्रिक म्हणाला, बहुतेक तुझ्या साधनेत काहीतरी कमतरता असेल, किंवा तो सैतानी दैवत तुझ्यावर प्रसन्न झाला नसेल. त्याला प्रसन्न कर. ते कसं? श्वेतकमल उद्गारला. तांत्रिकाचा चेहरा थोडा गंभीर झाला होता. तो म्हणाला, एक नवविवाही जोडप्यांची बळी देऊन. ते अशक्य आहे, कारण मला आता सावजच मिळणे कठीण झाले आहे. अशात मी नवविवाही जोडपे शोधू कुठे? श्वेतकमल म्हणाला. तांत्रिक, मूर्ख आहेस तू. तुझ्याच घरात तुझा तरुण मुलगा आहे. श्वेतकमल ओरडलाच. नाही, हे फार अवघड आहे. ते अशक्य आहे. आधीच मी एक मूल जन्मताच गमावले. आता तुम्ही मला दुसऱ्या तरुण मुलाच्या बळी द्यायला सांगता. तांत्रिकाने श्वेतकमलच्या खांद्यावर हात ठेवला. तो त्याला म्हणाला, विचार कर. तू व तुझी बायको सदा सर्व काळासाठी अमर होणार. देव, दानव, भूत, प्रेत कशाची तुम्हाला भीती नसणार. सर्व मनुष्य तुमचे गुलाम होतील. कित्येक काळ्या शक्तींचे तुम्ही मालक असणार. श्वेतकमलच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव क्षणात नाहीसे झाले. तो एखाद्या राक्षसासारखा मोठमोठ्याने हसू लागला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तांत्रिक म्हणाला. कोणती? श्वेतकमल. तांत्रिक, तुला अशा जोडप्याची बळी द्यायची आहे जे दोघं मनाने व शरीरानेही निर्मळ असतील, शुद्ध असतील. तुझा मुलगा तर आहेच, पण तुला तशी मुलगीही शोधावी लागेल. श्वेतकमल म्हणाला. ते अवघड नाही. माझी त्या साधूशी चांगली ओळख आहे व त्याची एक मुलगी सुद्धा आहे. श्वेतकमलने त्या साधूची भेट घेतली. एखाद्या कुत्र्याने हरणाचे कातडे पांघरावे त्याचप्रमाणे श्वेतकमलनेही सज्जनाप्रमाणे वागून साधूचे मन जिंकले. त्यातल्या त्यात श्वेतकमलचा मुलगा कमलाकर साधूचा शिष्य असल्याकारणाने साधू कमलाकरला चांगलाच ओळखत होता. त्याच्यासारखा गुणी व संस्कारी मुलगा मिळणे कठीण होते. एका गुणी मुलाच्या हातात मुलीचा हात द्यायला व एका ब्राह्मणाकडे आपली लेक सोपवायला साधूला काहीच अडचण नव्हती. दोघांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. लग्नाच्या वेळी गावकऱ्यांना श्वेतकमलची श्रीमंती चांगली दिसून आली. गावकरी उत्कृष्ट जेवणाने अगदी तृप्त झाले व आज इतका मोठा लग्न सोहळा बघून संतुष्ट झाले. कधी नव्हे, तो आज गावात पहिल्यांदासारखा आनंद पसरला होता. सर्वत्र खुशाली पसरली होती. पण गावकऱ्यांना समजणे कठीण होते की हा आनंद फक्त एका दिवसाचा आहे, कारण खऱ्या विनाशाला आता कुठे सुरुवात होणार होती. आज श्वेतकमलचे घर खास सजवलेले होते. अंधारात बाहेरचा आवार काही स्पष्ट दिसत नव्हता, पण आतून भव्य असलेले घर सुंदर टपोऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवले होते. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात ती पिवळी फुले आणखीनच उठून दिसत होती. आज जेवणाची खास सोय केली गेली होती. कमलाकर आपल्या बायकोसोबत जेवण्यासाठी बसला. जेवणाचा सुगंध सुद्धा वातावरणात पसरला होता. त्याने दोघांची भूक आणखीनच वाढली. आई बाबा, आपण पण आमच्याबरोबर जेवायला बसा ना, कमलाकरने आपल्या आईबाबाला विचारले. श्वेतकमल थोडे हसत, आधी तुम्ही दोघे आपले जेवण उरकून घ्या, आम्ही नंतर जेवू. कमलाकर काही विचार न करता अदासासारखा खाऊ लागला. त्याच्या बायकोची सुद्धा तीच अवस्था होती. त्या बिचाऱ्या दोघांना माहीतही नसेल की आपल्याला काय होत आहे ते. दोघांनी जेवण उरकले. बाबा, फार थकलोय, आम्ही झोपायला जातोय, आपण पण जेवण उरकून घ्या, असे म्हणून कमलाकर आपल्या खोलीकडे निघाला. त्यांना दार बंद करण्याची सुद्धा शुद्ध राहिली नाही, कारण श्वेतकमलने त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले होते, जे काही क्षणात
विषाप्रमाणे संपूर्ण शरीरात भिनते व मानवाची लगेचच शुद्ध हरपते. ते दोघे खोलीत जाऊन तसेच खाली कोसळले. कमलाकरने आपले जड पडलेले डोळे कसेबसे उघडले. डोळ्यांसमोर अजूनही अंधारी होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण शरीर दगडासारखे जड पडले होते. हवेत एक प्रकारचा उग्रदर्प पसरला होता. अचानक कोणाचा तरी आवाज आला. कमलाकरने आपले डोळे तिकडे फिरवले. तोच त्याला त्याचे आईवडील बसलेले दिसले, जे जोरजोरात मंत्र उच्चार करत होते. कमलाकरने संपूर्ण खोलीत नजर फिरवली. तो हादरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले. तो रडक्या सुरात म्हणाला, बाबा, हे सर्व काय आहे? आपण असे कसे करू शकता? श्वेतकमलने खाडकन आपले डोळे उघडले. तो जागच्या उठला व समोरच पडलेला एक रक्ताळलेला खंडक उचलला. त्याने बायकोला आरती करण्याचा इशारा दिला. बाजूलाच हळदी कुंकवाने माखलेल्या नरकंकालाचा एक वर्तुळ होता. त्या सर्व कंकालावरती पेटते कापराचे तुकडे होते. कमळाने मधोमध ठेवलेली मानवी कवटी उचलली व त्या पेटत्या कंकालाने ती शैतानाला ओवाळू लागली. 20 वर्षे वाट पाहावी लागली ह्या क्षणाची. श्वेतकमल एक मोठे हास्य करत म्हणाला. कमलाकरच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत होत्या. तो म्हणाला, एवढ्या माणसांना मारून तुम्हाला काय भेटले? एक कलंक फक्त. ब्राह्मण असून एका सैतानी देवताची पूजा करता, माणसांच्या नरबळी देता. आपल्यासारख्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून आज मला पश्चाताप होत आहे. नेमके तुम्हाला काय भेटले हा नरसंहार करून? अमरत्व भेटेल आम्हाला. असे म्हणत श्वेतकमलने एक जोरदार वार समोरच पडलेल्या आपल्या सुनेच्या मानेवर केला. खासकन असा एक आवाज झाला. मान तुटली, डोके दूर उडाले व मानेतून रक्त भळाभळा उघडू लागले. कमलाकर असहाय्यपणे समोर घडत असणाऱ्या घटनेकडे पाहत होता. श्वेतकमलने परत एकदा खंडक हवेत फिरवला. कमलाकरने एका भयानक मृत्यूच्या कल्पनेने डोळे बंद केले. एक जोरदार वार मानेवर झाला. एक असहाय्य वेदना उठली व क्षणात विलोप पावली. समोर तरफडणाऱ्या आपल्याच मुलाच्या शरीराकडे डोळे फाडून दोघे बघत राहिले. आपण सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मुलाचा बळी दिला, तरी मला अमरत्व प्राप्त झाले नाही, श्वेतकमल म्हणाला. तांत्रिकाने थोडा वेळ विचार केला. तो म्हणाला, तुझे अजूनपर्यंत 100 बळी पूर्ण झालेले नाही. तुला 100 बळी पूर्ण करावे लागतील. त्यानंतर तो सैतान तुला तुझ्या कृत्याचे फळ देईल. गावात आणखीनच आतंक माजला. श्वेतकमल फारच शक्तिशाली झाला होता. आता गावकऱ्यांचे घराबाहेरही निघणे कठीण झाले होते. ते लगेच श्वेतकमलच्या भ्रमात मायाजालात अडकत. गावकरी फारच त्रासले होते. त्यांनी परत साधूकडे धाव घेतली. गावात फारच गोंधळ माजलाय. दिवसासुद्धा गावकरी बेपत्ता होतात. आमचे घरातून निघणे सुद्धा कठीण झाले आहे. आपणच आता काहीतरी मार्ग काढा, गावकरी साधूला म्हणाले. साधू थोडा विचार करत म्हणाला, ही समस्या फारच कठीण दिसते. ही समस्या मला सोडवणे कठीण आहे. तरीही तुम्हाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. मला फक्त 2 दिवसाचा कालावधी द्या. माझे गुरुजीच ह्या समस्येचे मूळ शोधू शकतात. तोपर्यंत आपण फारच सतर्क राहा. गावकरी निराशेने मागे फिरले. साधूने लगेच आपल्या गुरुजींकडे प्रस्थान करायचे ठरवले. त्यांना जायला व यायला 2 दिवस व 2 रात्रीचा कालावधी लागणार होता. त्यांनी आपल्या घोड्यावर मान ठोकली. दुसऱ्या दिवशी ते एका मोठ्या नगरात येऊन पोहोचले. त्याच नगरात त्यांच्या गुरुचे आश्रम होते. प्रणाम गुरुजी. गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवत साधू म्हणाले,
गुरुजी हसत म्हणाले, अरे गंधर्व, कसे येणे केलास? ये बस, थोडी विश्रांती घे. गुरुजी, फार मोठी समस्या आहे. माझ्या गावातील माणसे अचानक बेपत्ता होत आहेत. त्याचे कारण मी आपणाकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. आपण भूत, भविष्य, वर्तमान पाहू शकता. कृपया मला मदत करा गुरुजी. साधू म्हणाले, गुरुजी, ठीक आहे. असे म्हणत गुरुजी कुटीत शिरले. त्यांनी त्या गावात नेमके काय घडत आहे हे पाहण्यासाठी त्या गावच्या भूतकाळ पाहण्यास सुरुवात केली. कितीतरी वेळ गेला. गुरुजी ध्यानस्थ होते. काही वेळातच साधूला गुरुजींचे बोलवणे आले. गुरुजींचा चेहरा गंभीर दिसत होता. साधूने विचारले, काय झाले गुरुजी? आपणाला काही उलगडले का? गुरुजी, गंधर्व, तुझ्या गावातील ब्राह्मण व त्याची बायको हे सगळं करत आहेत. ज्याला तू आपली मुलगी देऊन फार मोठी चूक केली आहेस. कारण त्याने तुझ्या मुलीच्या व त्याच्या मुलाच्या केव्हाच बळी चढवला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या त्यांनी बळी दिला. हे सर्व ऐकून साधू रागाने लालबुंद झाला. तो रागाच्या भरात उठला. गुरुजी, मी त्या सैतानाला नाही सोडणार. माझ्या तपाने मी त्याला कायमचे नष्ट करणार. गुरुजी, ते शक्य नाही गंधर्व, कारण त्या ब्राह्मणाचे रक्षण स्वतः तो सैतान करतो. त्याच्या वाईट शक्तीपुढे तू काय, मी पण काहीच करू शकत नाही. साधू, मग काही मार्ग नाही का गुरुजी? गुरुजी, तुला आता जे काही करायचे ते विचारपूर्वक करायचे आहे. साधू, ठीक आहे. असे म्हणत साधूने गुरुजींचा आशीर्वाद घेतला व लगेचच साधूने गावाकडे प्रस्थान केले. दुसऱ्या दिवशी साधू गावात परतला. त्याने सगळ्या गावातील लोकांना जमवले व त्यांना श्वेतकमलची सगळी हकीकत सांगितली. प्रत्येक गावकरी सुडाने पेटून उठला होता. त्यांच्या डोळ्यातून अंगारे बरसत होते. त्यातल्या प्रत्येकानेच आपली जवळची व्यक्ती गमावली होती. कोणाची बायको, मुले, पण ते सर्व काहीच करू शकत नव्हते, कारण तो सैतान फारच शक्तिशाली बनला होता. गावकरी म्हणाले, काय करायचे महाराज? त्याला जिवंत सोडता कामा नये. आमच्या बायको, मुलांची त्याने क्रूरपणे हत्या केली आहे. साधू म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची त्याने हत्या केली आहे. पण मी सुद्धा त्याचे काहीच करू शकत नाही, कारण तो फार शक्तिशाली आहे. गावकरी, परंतु काहीतरी मार्ग असेल. साधू, आपण रात्री त्याचे काहीच बिघडवू शकत नाही. तो रात्री फारच शक्तिशाली होतो. सकाळी जेव्हा तो सैतानाची पूजा करतो तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. गावकरी, काय करायचे? त्याला फारच भयानक मृत्यू आला पाहिजे. त्याच्या घरात शिरून त्याची मुंडकी उडवूया. नाही, ते शक्य नाही. त्याचे घर पेटवूया. होय, त्याचे घर पेटवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वत्र धुके पसरलेले होते. अजूनपर्यंत सूर्य उगवला नव्हता, परंतु त्याचा तेज आकाशात उजळू पाहत होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. गारवारा अंगाला झोंबत होता. गावकऱ्यांनी आपले पावले झपाझप उचलली होती. ते सर्व श्वेतकमलच्या घराजवळ येऊन पोहोचले होते. घरातून अस्पष्ट असा मंत्र उच्चार त्यांच्या कानावर पडत होता. आपल्यासोबत आणलेले तेल त्यांनी घराच्या चहूबाजूला शिंपडले. दुसऱ्यांनी मशालीने त्या घराला आग लावली. बघता बघता घर आगीच्या लोढ्यात सामावून गेले. अचानक घराचे दार उघडले गेले. दारात श्वेतकमल व त्याची बायको कमळा उभी होती. गावकरी आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे बघत होते. श्वेतकमल पायऱ्या उतरून खाली आला. त्याने एक नजर आपल्या पेटत असलेल्या घरावर टाकली व परत ती गावकऱ्यांवर रोखली. तुम्हाला काय वाटते? तुम्ही मला सहजरित्या मारू शकता? नाही, तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. श्वेतकमल ओरडतच सर्व गावकऱ्यांना म्हणाला,
श्वेतकमलने आपले डोळे बंद केले आणि तो काही मंत्र उच्चारू लागला. त्याचबरोबर वातावरणात लगेचच बदल होऊ लागले. वारा जोरात घोंघावू लागला. त्या वाऱ्याबरोबर धूळ व सुकलेली पाने हवेत उडू लागली. विजेच्या कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. सर्वत्र आकाशात काळे ढग जमू लागले. संपूर्ण सृष्टी एका अनामिक भीतीने थरथरू लागली होती. गावकरी भीतीने थरथरू लागले होते. त्यांची अशी दशा बघून तुकाराम ओरडला, "असे घाबरता काय त्या सैतानाला? त्याला जिवंत सोडता कामा नये. अरे बघता काय, त्या सैतानाचे तुकडे तुकडे करा." असे म्हणत तुकारामने आपल्या हातात असलेली कुऱ्हाड सावरली व वेगाने श्वेतकमलच्या दिशेने धावला. त्याने आपली कुऱ्हाड हवेत उचलली व एक जोरदार वार श्वेतकमलच्या मानेवर करण्यासाठी जोरात फिरवली. तोच त्याच्या पोटात काहीतरी तीक्ष्ण असे काहीतरी घुसले. ते त्याच्या पाठीतून बाहेर निघाले. मागून तुकाराम बरोबर धावलेले गावकरी जागच्या जागी थांबले. नकळत त्यांची पावले मागे सरकू लागली. थेंब थेंब करून पाणी जमिनीवर पडू लागले. बघता बघता जोरदार पाऊस सुरू झाला. रक्ताने माखलेला तो हात धुतला गेला. काळी सडक जाड बोटे, त्यावर असलेली लांब तीक्ष्ण नखे. त्याने भास्कन हात मागे ओढला. त्याचबरोबर तुकारामची आतडी बाहेर पडली. सखाराम खाली कोसळला. त्याचे रक्त पाण्याबरोबर वाहू लागले. ते दृश्य अगदी भकास होते. श्वेतकमलच्या समोरच एक काळाकुट्ट, धिप्पाळ व केसाळ प्राणी उभा होता, जो उंचीनेही जास्त होता. तो 2 पायांवर उभा होता, ज्याच्या डोक्यावर मधोमध एक शिंग होते. तोंडात सुड्यासारखे लांब दात होते. त्यातले बहुतेक तोंडाबाहेर आलेले होते. लाल भडक डोळ्यांची एक सैतानी आकृती उभी होती. समोरचे सर्व दृश्य बघून गावकऱ्यांची बोबडीच वळली. वारा जोरदार घोंघावू लागला. पावसाचा जोर आणखीनच वाढला. श्वेतकमलचे पेटत असलेले घर हळूहळू विझत चालले होते. "बघतोस काय सैतानाच्या पिल्ला, फाडून टाक एकेकाला." श्वेतकमल रागाच्या भरात ओरडला. त्यासरशी ती सैतानी आकृती गावकऱ्यांवर धावली. सर्वत्र एकच गोंधळ माजला. जो तो आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढू लागला. कित्येक जण त्या सैतानाच्या हाती लागले. त्याने त्यांना फाडून टाकले. सर्वत्र किंचाळण्याचे आवाज, वाचवा वाचवा म्हणून आरडाओरड सुरू होता. अगदी दयनीयपणे ओरडण्याचे आवाज वातावरणात घुमत होते. साधूची नजर सामोर गेली. श्वेतकमल अगदी त्याच्या तोंडाजवळ येऊन उभा होता. दोघेही एकमेकांकडे तीक्ष्ण नजरेने बघत होते. श्वेतकमलने एक धारदार खंजर साधूच्या पोटात खुपसले व त्याला मागे ढकलून दिले. श्वेतकमल आनंदाने राक्षसासारखा हसू लागला. जखमेतून रक्त ओघळू लागले. असह्य वेदनेच्या कळा उठू लागल्या. साधूने स्वतःला सावरले. आपल्या हातातील कमंडलूमधून त्याने पाणी दुसऱ्या हातात ओतले. साधू श्वेतकमलवर ओरडला, "हे सैताना, जर का मी त्या ईश्वराची आयुष्यभर निस्वार्थ पूजा केली असेल, जर का माझ्यात त्याचे तेज तप असेल, तर मी तुला श्राप देतो. आता ह्या क्षणी तुझ्या व तुझ्या सहचारणीचा मृत्यू होईल. जे गाव तुझ्या पापाने मळले आहे ते भविष्यात कधी सुख शांतीने ह्या भूतलावर टिकणार नाही. तुझ्याबरोबर ह्या गावाचा विनाश होईल. हा माझा श्राप आहे." साधूने हातात घेतलेले पाणी श्वेतकमलच्या दिशेने भिरकावले. साधू काही क्षणातच जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे हळूहळू मिटले गेले. श्वेतकमल जोरजोरात हसू लागला. "मूर्ख साधू, मी अमर आहे. मला कोणीच मारू शकत नाही. कोणीच नाही. तुझ्या श्रापाने माझे काहीच बिघडणार नाही." श्वेतकमलच्या चेहऱ्यावर एक वेदनेची कळ पसरली.
त्याने आपल्या छातीला घट्ट दाबून धरले. त्याच्या छातीत जोरदार वेदनेच्या कळा उठत होत्या. श्वेतकमलने तशा स्थितीत मागे वळून पाहिले. त्याची बायको कमळा जमिनीवर पडलेली होती. ती आपले हातपाय चिखलात झाडत होती. एक जोरदार कळा उठली. श्वेतकमलच्या तोंडातून एक किंकाळी फुटली. तोंडातून रक्ताची उलटी बाहेर पडली. त्याचे हातपाय थरथरू लागले. तो क्षणात खाली कोसळला. श्वेतकमल एखाद्या पाण्याबाहेर असलेल्या माशासारखा तरफडू लागला. वातावरण शांत झाले होते. काळे ढग सरले होते. सूर्याची किरणे जमिनीवर पडली होती. ती पाण्याच्या अंशात चमकत होती. अर्ध्या जळालेल्या घरातून काळ्या धुराचे लोट निघत होते. काळे ढग सरले होते. झालेल्या पावसाच्या सरीने सर्वत्र चिखल झाला होता. त्या चिखलात रक्त व मांस एकत्र तुडविले गेले होते. तिथे मेलेल्यांसाठी कोणी आक्रोशही करणारे नव्हते. जे वाचले ते पळाले, कायमचेच. गाव सोडून पळाले होते. श्वेतकमल उठला. समोरच त्याची बायको कमळा उभी होती. आपण जिवंत आहोत ह्या कल्पनेने तो हसू लागला. बघ कमळा, आपण जिवंत आहोत. आपण अमर झालो आहोत. कोणाच्या श्रापाने आपले काहीच बिघडले नाही. श्वेतकमल असे म्हणत परत हसू लागला. त्याची नजर कमळाकडे गेली. ती एकटक कशाला तरी पाहत होती. तिने आपले बोटही एका दिशेला उचलले होते. श्वेतकमलने त्या दिशेला पाहिले. त्याचे हसणे क्षणात ओसरले. श्वेतकमल, नाही नाही, असे होऊच शकत नाही. श्वेतकमल गळा फाडत मटकन खाली बसला. कारण समोरच त्याचा मृतदेह पडलेला होता. त्याने गरागरा नजर फिरवली. एका बाजूला कमळाचाही मृतदेह पडलेला दिसला. श्वेतकमल ते सर्व पाहून अगदी वेडावून गेला. तो मोठ्याने ओरडला, तांत्रिक, आम्ही त्या सैतानाची उपासना केली. त्याचे फळ आम्हाला मिळाले आहे. तांत्रिक अचंबितपणे त्या दोघांच्या आत्माकडे पाहत राहिला. तांत्रिक त्यांना म्हणाला, अजून वेळ गेलेली नाही श्वेतकमल. जाऊन तुमच्या शरीराच्या सुरक्षिततेची व्यवस्था कर. त्या सैतानाला 100 बळी देण्याचा प्रण पूर्ण कर. तुला तुझे शरीर पुन्हा प्राप्त होईल व त्याचबरोबर अमरत्वही. इथे कमलाकर सखारामला सांगत असलेला श्वेतकमलचा भूतकाळ संपला. कमलाकर, त्याचे प्रण आज पूर्ण होणार. तू 100वा आहेस. सखाराम, तो सैतान पुन्हा नव्या ताकदीनिशी जिवंत होणार व ह्या पृथ्वीतलावर हाहाकार माजवणार. तुला मी वेळीच सावध केले आहे. तू लवकरात लवकर इथून पळ. थोड्याच वेळात तो इथे येईल. असे म्हणत तो कमलाकरचा आत्मा नाहीसा झाला. त्याचबरोबर सर्व आत्मेही नाहीसे झाले. ते सर्व मिळून त्या श्वेतकमलच्या शैतानी शक्तींचा सामना करू शकत नव्हते. बहुतेक त्यांना पुढील संकटाची चाहूल लागली असावी. ते सर्व आत्मे क्षणात तिथून नाहीसे झाले. सखारामच्या हातापायाला कंप सुटला होता. श्वेतकमलची हकीकत ऐकून तर तो पुरता हादरला होता. सखाराम थरथरत्या अंगाने आपल्या जागेवरून उठला. त्याने संपूर्ण घरात नजर फिरवली. घराला खूप सारे दारे व खिडक्या होत्या. सगळ्याच खिडक्यांना लोखंडी गज होते. सखारामला कोपऱ्यात एक दार किलकिले उघडे असलेले दिसले, ज्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. सखारामने त्या दिशेने आपली पावले अलगद उचलली. तो दाराजवळ येऊन पोहोचला. त्या थोड्याशा उघड्या असलेल्या दारातून त्याने आतमध्ये डोकावून पाहिले. काही पायऱ्या खाली जात होत्या. खाली एक मोठे तळघर होते. तिथे सर्वत्र एक उग्रवास पसरला होता. सखारामची नजर एका कोपऱ्यात गेली. तिथे मानवी हाडांचा ढीग साचलेला होता. त्याच्याच बाजूला एक भट्टीसुद्धा होती. समोरच श्वेतकमल व त्याची बायको डोळे बंद करून मंत्र उच्चार करत होते. तिथे बळी देण्यासाठीची ही व्यवस्था केली होती.
त्यांच्याच बाजूला 2 लाकडी खोके होते, ज्यात हिरव्या रंगाचे द्रव्य तरळत होते. सखारामला कळायला वेळ लागला नाही की त्यात श्वेतकमळ व कमळाचे मृतदेह सुरक्षितपणे ठेवलेले होते. श्वेतकमळ बसला होता. त्याच्याच बाजूला काही मानवी कवट्या होत्या, ज्या लाल रंगाने रंगवलेल्या होत्या, जे वर्तुळाकार होते व त्यांच्यावरती कापराचे गोळे पेटत होते. त्यांच्या मधोमध एक हळदी कुंकवाने माखलेली कवटी होती, जिच्यावर एक मोठा कापूर पेटत होता. जिथे श्वेतकमळ व कमळा बसलेले होते, त्यांच्या समोरच एक लहानसे शिशु होते, जे अधांतरी तरंगत होते, ज्याच्या शरीरातून तेलासारखे चिकट द्रव्य ओघळत होते. तो सर्व प्रकार पाहून सखाराम पुरता हादरला होता. त्याचे सर्व अंग शहारून आले होते. तेवढ्यात श्वेतकमल आपल्या जागेवरून उठला. सखारामला कळायला वेळ लागला नाही की तो आपल्या दिशेने येत आहे. सखारामने जोरात आपली पावले उचलली. तो वेगाने समोर असलेल्या दरवाजाकडे पडू लागला. 2 पावलाच्या अंतरावर तो दरवाजा होता. सखारामला अचानक घर हलल्यासारखा भास झाला. तो दरवाजाऐवजी भिंतीवर जाऊन आदळला. सखाराम जोरात खाली कोसळला. त्याच्या मनगुटीला कोणाची तरी घट्ट पकड बसली व ते त्याला ओढत नेऊ लागले. सखारामला त्याचा चेहरा अंधुकसा दिसला. तो श्वेतकमल होता. जोरदार भिंतीवर आदळल्यामुळे काही वेळातच सखारामला ग्लानी आली. सखारामचे डोळे उघडले गेले. त्याने सर्वत्र नजर फिरवली. मगाशी पाहिलेले तडघर त्यातच तो होता. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो परत खाली कोसळला. त्याला आपले अंग बधीर झाल्यासारखे जाणवले. समोरच मंत्र उच्चार करत असलेला श्वेतकमल उठला. त्याने समोरच असलेले खंडक उचलले, ज्यावर सुकलेले रक्त माखले होते. त्याने आपल्या बायकोला आरती करण्याचा इशारा केला. ती उठली. त्या वर्तुळाकार लाल मानवी कवट्यांच्या मधोमध एक हळदी कुंकवाने माखलेली मानवी कवटी होती. ती कवटी कमळाने उचलली व त्याने ती सैतानाला ओवाळू लागली. श्वेतकमलने खंडक वरती उचलले. आता वाचण्याची कोणतीच आशा सखारामकडे नव्हती. त्याने समोरच वर्तुळाकार रचलेल्या लाल मानवी कवट्यांवर एक जोरदार लाथ मारली. कवट्या हवेत उडाल्या. सखारामने मृत्यूच्या भयाने आपले डोळे गच्च बंद केले. श्वेतकमलने खंडक हवेत फिरवले. त्या उडालेल्या कवट्यांपैकी एक कवटी कमळाच्या हातात असलेल्या त्या मानवी कवटीला जाऊन आदळली. त्यासरशी तिच्या हातातून ती कवटी खाली पडली व त्यावरती असलेला कापूर त्या सैतानाच्या स्थापना केलेल्या लहान नवजात बाळाच्या शरीरावर पडला. त्यासरशी त्याने पेट घेतला. ही सर्व घटना क्षणार्धात घडली. त्याचबरोबर श्वेतकमळ व कमळाचा आत्मासुद्धा आगीच्या लोंढ्याने पेटू लागला. श्वेतकमलच्या हातात असलेला खंडक खाली पडला. खोलीत आग पसरली. श्वेतकमल आणि कमळाच्या ओरडण्याने संपूर्ण खोली दणाणली होती. सखारामच्या तर कानठाळ्या बसल्या होत्या. सखारामने वेळ न दवडता तळघरातून पळ काढला. संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. सखारामने घरातून बाहेर उडी घेतली. तो मागे न बघता जोरात पडत होता. शेवटी तो वाटेवर आला. त्याने मागे वळून पाहिले. ते संपूर्ण घर आगीच्या वेढ्यात सापडले होते. आगीचे लोट मोठाले आकार हवेत नाचत होते. काळ्या धुराचे लोंढे हवेत उडत होते. सखाराम परत पडाला. त्याचे पाय जमिनीवर नव्हते. संपूर्ण शरीरातून घाम ओघळत होता. त्याला जोराची धाप लागली. तो दमून कुठे थांबला. हवेत त्याला एक प्रकारचा गारवा जाणवू लागला. इतक्यात त्याच्या कानावर कोणाची तरी हाक पडली. मागून एक घोडागाडी येत होती. त्या घोडागाडी हाकणाऱ्यानेच सखारामला हाक मारली होती. पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येत होता. हवेत आणखीनच गारवा वाढला होता.
ती घोडागाडी सखारामच्या जवळ येऊन पोहोचली. त्यात घोडागाडी हाकणाऱ्याशिवाय कोणी नव्हते. तो घोडागाडी हाकणारा सखारामला म्हणाला, "कुठे चाललात पाहुणं? फार दमलेले वाटतात. मी सुद्धा ह्याच वाटेने चाललेलो आहे. या बसा." सखाराम घोडागाडीत चढला. त्या माणसाने घोडा पळवला. त्याने सखारामची विचारपूस केली. सखाराम त्याला म्हणाला, "आपण कोण? आपली ओळख पटली नाही." तो म्हणाला, "अच्छा, मी जवळच्याच गावचा सावकार आहे. आज रामपूरला जत्रा आहे म्हणूनच निघालो. रात्री निघण्यापेक्षा सकाळी निघणे बरे. रात्री त्या श्रापित गावाचा त्रास असतो. पाहिले नाही पण पुष्कळ काही ऐकलेले आहे त्याविषयी. असे म्हणतात की ते गाव फक्त रात्रीच दिसते. आमच्या गावातील कित्येक तरुण ह्या वाटेने बेपत्ता झाले आहेत, ज्याचा शोध आजही लागलेला नाही." सावकाराने एक आवंडा गिळला व तो म्हणाला, "आपण सुद्धा त्याच वाटेने आलात ना? काही पाहिले नाही वाटते आपण." सखाराम त्याच्या ह्या प्रश्नाने गप्पच होता. त्याला घडलेला सगळा प्रकार आठवला. "काय झाले पाहुणं? असं गप्प का?" तो सावकार म्हणाला. सखाराम दचकला. काही नाही. थोडा विचारात शिरलेलो होतो." सूर्याचे कोवळे किरण पडलेले होते. पुन्हा पृथ्वी नव्या तेजाने नावून निघाली होती. सखाराम आणि त्या सावकाराच्या गप्पा परत रंगल्या होत्या.